मित्रांनो नमस्कार. पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानी मानलं जाणारं शहर. इथं एक उभं आहे भव्य, दिमागदार आणि ऐतिहासिक स्मारक म्हणजे आगा खान पॅलेस. केवळ स्थापत्यकलेसाठीच नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेलं असल्यामुळे या पॅलेसला विशेष महत्त्व आहे. इसवी सन 1892मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी हे पॅलेस बांधलं. त्या काळी पुणे परिसरामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. लोक उपाशीपोटी होते, रोजगार नव्हता आणि या संकटातून लोकांना वाचवण्यासाठी आगा खानांनी हे पॅलेसचं बांधकामाची सुरुवात केली. सुमारे 1000 कामगार 2 वर्षे या बांधकामामध्ये गुंतलेले होते. याचा परिणाम म्हणजे पुणे शहराला मिळालं एक सुंदर आणि ऐतिहासिक रत्न म्हणजे आगा खान पॅलेस. सुमारे 19 एकर जागेमध्ये उभारलेलं हे पॅलेस इटालियन शैलीमध्ये बांधलं गेलं आहे. उंच मनोरे, रुंद वरांडे, मोठ्या खिडक्या आणि आजूबाजूला पसरलेल्या हिरव्यागार बागा आजही या पॅलेसची भव्यता पाहून डोळे दिपून जातात. पण या पॅलेसचं खरं महत्त्व 1942 नंतर वाढलं. भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सहकारी महादेव देसाई यांना इथे नजरकैदेत ठेवलं होतं. हाच तो पॅलेस जिथे कस्तुरबा गांधींचं आणि महादेव देसाईंचं निधन झालं. या पॅलेसच्या भिंतींनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक सण जवळून पाहिले आहेत. म्हणूनच हे ठिकाण गांधीजींच्या आठवणीशी कायमच जोडलेले आहे. आज या पॅलेसच्या आत एक गांधी स्मारक संग्रहालय आहे. गांधीजींचे कपडे, पत्रव्यवहार, त्यांचे छायाचित्र, दस्तावेज इथं जतन करून ठेवलेले आहेत. बाहेरच्या बागेमध्ये कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांच्या समाध्यासुद्धा आहेत. 1969मध्ये महात्मा गांधीच्या जन्मशताब्दीनंतर आगा खानांनी हे पॅलेस भारत सरकारला दान दिलं. आता हे भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. जर तुम्ही पुण्यात आला तर आगा खान पॅलेसला नक्की भेट द्या. ह्या ठिकाणी काही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले आहे आणि ती म्हणजे भारतीयांसाठी फक्त 20 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये अशाप्रमाणे आहे. दरवर्षी या ठिकाणी 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 26 जानेवारीला इथे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आगा खान पॅलेस हे फक्त एक भव्य इमारत नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं एक जिवंत स्मारक आहे. गांधीजीच्या त्यागाची, कस्तुरबाच्या प्रेमाची आणि महादेव देसाई यांच्या निष्ठेची साक्ष देणारं हे ठिकाण आहे. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आदर निर्माण करतं. म्हणूनच पुण्यात गेल्यावर आगा खान पॅलेसला नक्की भेट द्या. नमस्कार.